हॅलो, चला फलंदाज जरा लवकर. धन्यवाद मयेकर सर यांचा आधीचा आवाज आपण ज्यांचा ऐकलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि त्याच्यासोबत अनिकेत स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्राईकला आशू, अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतवरती कणकवली जय गणेश कणकवली संघाची आपल्याला पाहायला मिळते. चला थोडा सामना आपण लवकर घेऊया. अजून यानंतर बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. फायनल देखील मेगा फिनाले या मैदानावरती असेल. गोलंदाजी मार्कवरती सौरभ मयेकर आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी ॲक्शनवरती मसुरे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मगाच्या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर ह्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र तशाच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा असेल मसुरे संघाकडनं, कारण यामध्ये जो संघ विजयी होईल त्याची लगेच गाठभेट जुळली जाईल ती बागायत संघासमवेत. आता मात्र बघावं लागेल गोलंदाजी मार्कवरती सौरभ काय करतोय. पहिला चेंडू त्यावरती मात्र आखूड टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी नाहीये, निर्जळ स्थळ होतं त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेची कुठचीही तमाम शक्यता ही संपुष्टात येते आणि स्वतःचं खातं अनिकेतच्या माध्यमातून एक धाव करत मात्र ओपन होताना पाहायला मिळतंय. सांघिक धावसंख्या पुढे जाते ती एका धावेवर. स्ट्रायकिंग एंडवरती आशू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती हा फलंदाज. पहिला चेंडू त्याच्यासाठी मात्र सरप्राईज ठेवला जातोय. थोडासा बॉडी लाईनवरचा जवळचा हा चेंडू, बॅटची कट लागून चेंडू यष्टिरक्षकाच्या सेफ हँडमध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. अर्थातच पहिल्या विकेटचं पतन होतंय. वैयक्तिक 0 धावसंख्येवरती माघारी जावं लागले, मात्र सांघिक 1 धावसंख्या ही धावफलकावरती लागताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी भागाच्या सेगमेंटच्या ओव्हरमध्ये गेले. 9 धावा या ठिकाणी डिफेन्स केलंय. शेवटच्या षटकामध्ये सचिन धामापूरकर याने काय लाजवाब गोलंदाजी केली होती. आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरा लवकर चला मित्रांनो, आपल्याला 4 सामने आज घ्यायचे आहेत. गुरु राणे जरा लवकर. तुम्ही फलंदाजांना थोडी सूचना असेल, तुम्ही मैदानात जाण्या अगोदर तुमचे सर्व इन्स्ट्रुमेंट तुमच्या बॉडीच्या जवळ घेऊन ठेवा. जसे काय बॅट असतील, ग्लोव्ज असतील, त्यानंतर सेफ्टी पॅड असेल आणि नंतर तुमचे शूज ते घालत घालत मैदानावरती कृपया जाऊ नका. पाहिजे तर एकमेकाचे एक्सचेंज करा थोड्याफार प्रमाणामध्ये. त्यानंतर परत एकदा चांगला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जेदार सौरभकडनं हा चेंडू हाताळला गेलाय. हौसले बुलंद आहेत आणि हा चेंडूवरती मात्र बघितलं गेलं तर मात्र एका चांगल्या लाईनवरती हा चेंडू समाप्त होताना पाहायला मिळालाय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत तरी सर समाप्त झालाय. आकाश मायाबरोबर आकाश लाड स्कोरिंग करतोय. बागायत संघातील खेळाडू आता विजय झालाय, मात्र त्यानंतर लगेच स्कोरिंगसाठी बसवलं गेलं याला. परत एकदा त्यानंतरचा चेंडू हा मात्र नक्कीच दोन्ही हात समांतर केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला एक सूचना दिली जाईल की हा चेंडू परत हाताळण्यासाठी तुम्हाला पर्याय नसेल. जर अशा प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतवरती परत हाताळला गेला तर त्याला दंडाची कारवाई केली जाईल, म्हणजे अवांतर धाव तुम्हाला दिली जाईल. आणि ती नुसती अवांतर धाव नसेल, कारण त्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाजाला अजून एक संधी निर्माण करून दिली जाईल असं सांगणारा हा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी लाईनवरती होताना पाहायला भेटली पाहिजे. परत एकदा सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत मात्र चेंडूचा प्रवास होईल, तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. रनिंग बिटवीन द विकेट चेक करावी लागेल, फेकी होईल, मात्र तोपर्यंत दुहेरी धावांचा फटका देखील येताना आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरवरनं चेंडूचा पलायन होताना पाहायला मिळालं होतं, मात्र तोपर्यंत 2 धावा ह्या पूर्ण झाल्या. 2 धावांनी सांघिक धावसंख्या 4 धावांपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पाहिलं गेलं तर मात्र पहिलं आणि त्यातील 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अर्थातच राहिलेल्या 2 चेंडूंचा खेळ खेळण्यासाठी सज्ज असतील राणे. परत एकदा चेंडू हवेमध्ये फटका येताना पाहायला मिळतो. यष्टिरक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का, मात्र त्याच्यापासून चेंडू बराचसा दूर राहिला जातोय. एका धावेसाठी ही पावलं वळली, या सहजासहजी हळुवारपणे ही पावलं दुहेरी धावांपर्यंत पोहोचली जातील आणि 2 धावांनी सांघिक धावसंख्येवरती भर पाडला जातोय. धावसंख्या 6 धावांवरती पोहोचते. पहिलं षटक आहे, पहिल्या षटकाचा विचार केला तर मात्र ह्या षटकावरती मात्र आतापर्यंत मात्र दुहेरीचे 2 फटके आले. एका चांगल्या लाईनवरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय सौरभ मयेकर. गोलंदाजी इन ऍक्शन वरती आणि तदनंतर मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आपण पाहतोय संपूर्ण क्रिकेट स्पर्धा. चल मित्रा, थोडंसं लवकर करा राणी साहेब. जरा विलंब होतोय.
कारण यानंतर आपल्याला 4 मॅच खेळवायचे, फायनल देखील आजच असेल. परत एकदा चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू बघावा लागेल, नो मॅन्स लँड मध्ये नक्कीच दाखल होईल. कोणीही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे, निर्जळ स्थळ निवडलंय. 1 धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी शक्यता ही पूर्ण होते आणि 2 धावांनी हे षटक मात्र सांगितले जातं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बिना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करत असताना सांघिक धावसंख्या पोहोचली जाते, ती अर्थातच 8 धावा या धावफलकावरती लागल्या आहेत. मॅजिकल षटकामध्ये परत एकदा आपण जाऊया. PS स्पोर्ट्सचं हे मॅजिकल षटक हाताळलं जाईल. बघावं लागेल ह्या षटकावरती कुठचा गोलंदाज येताना पाहायला भेटेल. अर्थातच अलंकार मला वाटतं हे षटक हाताळताना पाहायला भेटेल, कारण मगाचा जो सेट उभा केलाय मसुरे संघाने त्या सेटला घेऊन परत एकदा कणकवली संघासमोर देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक अचूक गोलंदाजी करण्याचा इरादा असेल, मात्र समोरच्या बाजूने जर आपण विचार केला, अनिकेत हा देखील एक आक्रमक राष्ट्रातील फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, मात्र क्षमता तुम्हाला ह्या मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवावी लागेल. आपण बघितलं तर गुरु राणे हे मात्र एका साईडने साथ देतील, मात्र तुम्हाला स्वतःच्या बॅटवरती थोडासा भरोसा ठेवावा लागेल. अलंकार हा मात्र जातोय गोलंदाजीवरती सज्ज होतोय. पहिला चेंडू पडल्यावरती हा थोडासा बाहेर साईडने मूव्ह करतोय. हा ना सिच्युएशन वरती हा सामना चाललाय. कधी कॉल यस कधी कॉल नो म्हणेपर्यंत ऑफिशियली सर हा चेंडू स्वैर असल्याचा. ही अवांतरची महत्वपूर्ण धाव आहे आणि अवांतरच्या हा येणाऱ्या प्रत्येक धावेला वेलकम केले जाईल. यश रक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नऊ धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळतात. गोलंदाजीवरती मात्र परत एकदा अलंकार आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने चेंडू हेलिकॉप्टरचा फटका उडवायचा होता, मात्र हा गोलंदाज देखील तेवढा चतुर आणि चालाक आहे. ह्या गोलंदाज जरी उजव्या हाताने गोलंदाजी करत असला तरी मात्र ह्या गोलंदाजाकडे ती नैसर्गिक स्किल आहे की हा चेंडू दोन्ही बाजूने वळवताना पाहायला मिळतो आणि पिवळ्या चेंडूवरती महारत आहे या गोलंदाजाला गोलंदाजी करण्याची. अलंकार आता मात्र परत एकदा आणि हा चेंडू समोरच्या दिशेने मिळालाय, स्लॉट मध्ये मिळालाय आणि समोरच्या फ्लॉट मध्ये जाऊन डिपॉझिट केला. एका टप्प्याचं उल्लंघन करून चेंडू झालाय फरार. आला अजून एक PS स्पोर्ट दमदार चौकार. अनिकेतच्या बॅटमधनं सुरेख फटकेबाजी होताना पाहायला मिळते. अलंकार आता मात्र परत एकदा आणि हा चेंडू समोरच्या दिशेने मिळालाय, स्लॉट मध्ये मिळालाय आणि समोर हा मात्र स्वैर झालाय. त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय, मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती अनिकेतने आपले आक्रमक संपूर्ण इरादे हे स्पष्ट केलेत आणि चेंडूला पाठवलं तो मात्र सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आतापर्यंतच्या 2 चेंडूंवरती 5 धावा खर्च करणारी ही गोलंदाजी पाहायला मिळते. धावांचा रतीब तुम्हाला वाढवावा लागेल, विकेट स्वतःची वाचवावी लागेल आणि फलंदाजी आणि तुम्हाला गोलंदाजी ही दोन्हीही व्यवस्थितरित्या मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. परत एकदा समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास, बॅटच्या ब्रिडारवरती चेंडू सापडला, बघावं लागेल. आउट फिल्डिंग त्या साईडची स्लो आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालले आणि 2 धावा ह्या देखील पूर्ण झाल्या. आतापर्यंत बघितलं तर ह्या 3 चेंडूंवरती 7 धावा खर्च करणारी गोलंदाजी, अर्थातच सांघिक धावसंख्या या 7 धावाने वधारी घेईल. सांघिक धावसंख्या पोहोचेल 15 धावा धावफलकावरती. येत आहेत अजूनही राहिलेत चेंडू 3 बाकी. 3 चेंडूंवरती एकाच दुसरा मोठी बिगी खेचली तर मात्र हे षटक खूप मोठं होताना पाहायला भेटेल. जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर मात्र विकेट्स घेतोय अलंकार, तर मात्र जो सिच्युएशन आकाश तू लिहिलायस कागदावरती तोच तुला कंटिन्यू ठेवावा लागेल. परत एकदा सुरेख चेंडू, त्यावरती मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडू शेवटपर्यंत चकवतोय, मात्र बॅकअप खूप चांगले केलं जात आहे आणि स्पर्धेदरम्यान तुमचं बॅकअप असणं खूप गरजेचं आहे. 1 धाव होती, त्यावरती मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न गॅदर करत असताना आकाशकडनं थोडीशी मिस्टेक झाली आहे आणि तोपर्यंत मात्र 1 धाव आणि एका धावेचे रूपांतर ही कधी चोरी दिवसा ढवळ्या मैदानाच्या आतमध्ये झाली ही समजलं देखील नाही. दुसरी धाव देखील या दोन्ही फलंदाजांनी आपल्या रनिंग बिटवीन द विकेट्स वरती आपली शारीरिक तंदुरुस्ती बोलवत मात्र चोरली जाते. 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल 17 धावा धावफलकावरती. चेंडू अजूनही या षटकातील बाकी असतील ते मात्र 2. परत एकदा समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास, बघावा लागेल. चेंडू नो मॅन्स मध्ये दाखल होईल, एका टप्प्याचं उल्लंघन करेल आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. धावांचा वेग वाढलाय. आता मात्र मसुरे संघाला हा शेवटचा चेंडू अलंकारला आपल्या कोट्यातील बेस बाहेर काढावा लागेल. तर आतापर्यंत जर पाहिलं तर आकाश ह्या 5 चेंडूंवरती धावा किती खर्च केल्या आहेत बघूया. आता धावा झाल्यात ते मात्र 13 धावा खर्च केल्या आहेत, म्हणजे जर ह्या चेंडूवरती नुसता सन्मान दिला तरी 26 होतील. मात्र जर विकेट्स आली
परत एकदा हलक्या हाताने थर्ड मॅन रिजनला चेंडूचा प्रवास केलाय, एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, थोडासा स्लिप झालाय क्षेत्ररक्षक आणि मात्र या 2 धावा पूर्ण झाल्या आणि ह्या 2 धावांनी या षटकावरती धावा निघाल्या. अर्थातच 15 म्हणजे ह्या 15 तुम्हाला अजून मिळतील. अर्थातच ह्या षटकावरती धावा निघाल्या त्या 30 धावा. पहिल्या षटकातील 8 धावा आणि ह्या 30 अशा मिळून 2 षटकांच्या अखेरीस सांघिक धावसंख्या 38 धावांवरती पोहोचते. 2 षटकांच्या समाप्तीस 38 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक असेल, अतिशय महत्वपूर्ण षटक असेल. धावांचा वेग वाढलाय, टॉस विन झाल्यानंतर फलंदाजी दिली आहे समोरच्या संघाला, ती मात्र मसुरे संघाने. अर्थातच जय गणेश कणकवली संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना चांगलं हे दुसरं षटक हे त्यांच्या बाजूने सोयीस्कररित्या जाताना पाहायला मिळाले, कारण त्या षटकावरती धावा निघाल्या. अर्थातच 15-30 झाल्यात, त्याच्यामुळे विकेट्स गेली नाहीये. आणि ही मजा ह्या PS4च्या षटकाची, या CSK चेंडूवरती, पिवळ्या चेंडूवरती ह्या सामने ह्या 1 ओव्हर हे राखीव ठेवलं जातंय आणि त्या एका षटकावरती संपूर्ण मॅचला टर्न करण्याची क्षमता आहे. सेकंड स्पेलला देखील आपण पाहणार आहोत मसुरे संघ फलंदाजी करणार आहे. मात्र तोपर्यंत हे शेवट षटक प्रतीक खोत गोलंदाजीच्या ऍक्शन वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीचं शेवटचं षटक असेल पहिला इनिंग मधलं मसुरे संघाकडनं. पहिला चेंडू उसळी प्राप्त झालाय, पहिल्या चेंडूला वॉर्निंग दिली आहे, पहिल्या चेंडूला स्वैर केलाय. धावसंख्येवरती भर 39 धावा. आता हा चेंडू आकाश बघितलं तर हाताळू शकत नाहीये हा गोलंदाज. अशा प्रकारचा चेंडू आला तर समोरच्या फलंदाजाला त्याचा सुवर्ण संधी भेटेल. परत एकदा चांगला चेंडू, त्यावरती मात्र नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू दाखल होईल. 1 धाव तर पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा कुठचाही संपर्क होणार नाही, कारण दोन्ही फलंदाज ओळखून आहे की ज्या धावांचा वेग आपल्याला गरजेचा होता तो आतापर्यंत पूर्ण झालाय. 40 धावा झाल्या आतापर्यंत धावफलकावरती. चेंडू 5 बाकी आहे. 5 मधला जर एकाच दुसरा चेंडू खराब मिळाला, बॅटच्या रिडारवरती आला, तर त्या चेंडूचं दर्शन सीमारेषेच्या पलीकडे होताना पाहायला भेटेल. मात्र ते दर्शन कितपर्यंत होत आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे. आता मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय चांगल्या लेंथ वरती. बॅट्समनला हा मात्र चेंडू समजला नाही, पडल्यावरती बाहेर साईडने थोडासा मूव्ह केलाय. आता मात्र यष्टिरक्षकांनी देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. बऱ्याच विलंबानंतर चेंडू पाठीमागे अडकताना पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास होता, मात्र मारायचा होता. त्या ठिकाणी मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण होते आणि एका धावेने सांघिक धावसंख्या 41 धावांवरती. षटकाचा मध्यान्न पहिल्या इनिंगला सांगितले जाण्यासाठी 3 चेंडूंची प्रतीक्षा तुम्हाला अजूनही करावी लागेल. बघूया राहिलेला 3 चेंडूंवरती आता मात्र गुरु एका दुसरा मोठा हिट खेचेल का म्हणेपर्यंत चेंडूचा प्रवास हवाई सफरला जातोय आणि बघताना बघता चेंडू सीमारेषेकडे फडाकडी होतोय. नक्कीच PS4चा अजून एक दमदार षटकार लागताना पाहायला मिळतोय. धावांचा वेग वाढलाय, झपाट्याने टॅक्सीचा मीटर पळालाय, कारण धावसंख्या पोहोचते ह्या षटकाच्या साह्याने 47 धावांवरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बदला घेईल का प्रतीक हे पाहणं देखील गरजेचं असेल या चेंडूवरती. परत एकदा हो 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 मनगटी फटका बघावा तेवढा कमी वाटणारा मनमोहक फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे थांबलेला जो मीटर होता तो आता मात्र चालायला सुरुवात झालाय. नुसता चालायला सुरुवात नाही झालाय तर धावायला सुरुवात झालाय. चेंडूचा सीमारेषा पलीकडे आणि सांघिक धावसंख्येवरती भर पडतो. सांघिक धावसंख्या 50 पलीकडे जाते. धावसंख्या 53 वरती. शेवटचा चेंडू आहे प्रतीकसाठी. हा चेंडू खूप मोलाचा असेल, कारण यानंतर आपल्या फलंदाजांना या धावा जमवायच्या आहेत. तर मात्र या चेंडूवरती आपला कौशल्य तुम्हाला दाखवावं लागेल. थोडासा मिड विकेट साईडला चेंडूचा, स्क्वेअर लेग साईडला चेंडूचा प्रवास पाठवला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, बॅकअप नाहीये पाठीमागे, मात्र गॅदर खूप चांगले केले. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावांनी प्रथम फलंदाजी करत असताना टॉस हरल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालाय जय गणेश कणकवली संघ आणि बनवल्यात त्यांनी 55 धावा. विजयासाठी 18 चेंडूंवरती तुम्हाला 56 धावांची गरज असेल. 18 चेंडू 56 धावा हे संपूर्ण क्रिकेटचं महासंग्राम मैदानाच्या आतवरती रंगलं जात आहे. अर्थातच आयोजन नियोजन समिती ही PS4ची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या नियोजन कमिटीच्या वतीने ह्या देवगडमध्ये प्रथमतःच आपण पाहतोय तर मात्र युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या जे स्पर्धक इथपर्यंत येऊ शकत नाही त्यांच्यासाठी देखील ही सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गौरव सावंत सर्व त्यांची संपूर्ण टीम, विघ्नेश आणि सागर यांच्या बरोबर हे सर्व सामने तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळत आहेत आणि त्यासाठी देखील PS4चं खूप खूप कौतुक करावं लागेल. ह्या 2 दिवसांमध्ये ह्या देवगड मधल्या अतिशय नावाजलेली मंडळी ह्या PS4च्या ह्या चॅम्पियन ट्रॉफीला आवर्जून भेट देताना पाहायला मिळत आहे. शुभेच्छा देत आहेत, तशाच प्रकारे शुभ आशीर्वाद देखील देताना पाहायला मिळत आहे. बघूया आता मात्र ह्या
55 धावांचा पाठलाग हा मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केला जातोय, 56 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय मसुरे संघाकडनं. राहुल समितीच्या वतीने बॉलचा क्रिकेटचा महासंग्राम रंगला देवगड तालुक्यामध्ये. त्यातील प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 15,000 आहे. PS स्पोर्ट यांच्याकडून प्रस्तुत केले. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 8,000 रुपये हे देखील PS स्पोर्ट यांच्याकडून प्रायोजित केले. तसंच समसमनारी चषक आपण पाहायला मिळत आहे ती सन्माननीय रमेश तांबे, राजेश जाधव, सन्माननीय राहुल जाधव, सन्माननीय नितेश तांबे, सन्माननीय प्रदीप जाधव यांच्याकडनं हे या ठिकाणी करंडक प्रायोजित करताना पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे फलंदाज, गोलंदाज व मालिकावीर यांच्यासाठी सुद्धा आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतात आणि ती प्रायोजित केली अर्थातच PS स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर यांची क्वार्टर होतली आणि मग सेमी होतली आणि मग फायनल 3 मॅच. आता ह्यांच्या जिंकात तो ह्याच्याबरोबर बागायत बरोबर खेळतो एक मॅच आणि मग त्यांच्या जिंकात तो DRCC बरोबर खेळतो आणि DRCC आणि कालची हॉटेल संतोषी DRC फायनल करा तीच चांगली सेमी खेळतली ना DRCC. हॉटेल संतोष आणि DRC म्हणलं ना म्हणजे तुझा दोन असं ऑटोमॅटिक दिला माझ्या तोंडात ना नाही रे. बघूया आता काय होतं पुढे. हे भाई हे काही नाही तुझे. हॅलो सरजी जरा दीपेश सर. हां थोडं तेच बोलतोय मी. हॅलो आयोजन समिती कृपया अतिरिक्त खेळाडू मैदानात बाहेर काढा. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती अनिकेत, स्ट्रायकिंग एंडला आकाश मसूरकर, नॉन स्ट्राईक एंडला सौरभ मयेकर अशी जोडी मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळते. जो संघ या मॅच दरम्यान विजेता होईल तो खेळेल संतोष स्पोर्ट्स बागायत संघासमवेत. या ठिकाणी सूरज देवगडकर यांच्याकडनं सूचना येते. योगेश आपल्यासाठी आपण गुरं लवकरात लवकर आपल्या गोट्यांमध्ये बांधावी. हॅलो चला मॅच ऑन होते, मॅच सुरुवात होते. 56 धावांना सुरुवात होते या मैदानाच्या आतवरती. पहिला चेंडू हो परफ्यूम वास दिलाय पहिला चेंडूला. अप्रतिम दर्जेदार चेंडू मैदानाच्या आतवरती हाताळलाय. त्या चेंडूला मात्र पहिल्याच क्षणी हा निर्धाव चेंडू येतोय आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा दिला जातोय म्हणजे 1 बाउंड संपन्न झालाय. आता मात्र यानंतर तुम्हाला हा चेंडू परत हाताळता येणार नाहीये. 1 धाव तर बाईच्या स्वरूपातील आली आहे 56 धावांचा पाठलाग करत असताना. परत एकदा समोरच्या दिशेने सौरभच्या बॅटमधला चेंडू हवाई सपरला जातोय. चेंडू झालाय फरार. आलाय PS स्पोर्ट. अजून एक दमदार षटकार. 6 धावांनी सांघिक धावसंख्येचं स्वतःचं खातं ओपन केलंय. संघाचं खातं बाईच्या स्वरूपाने ओपन झालं होतं कारण आता मात्र ह्या एका 6 धावांनी 2 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीस अखेरीस धावसंख्या पोहोचते. अर्थातच तर मात्र 7 धावांवरती. परत एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. लिगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज आपण पाहतोय तो अनिकेत यांच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. 7 धावा झाल्यात
हे पहिलं षटक आहे आणि याच्यावरती धावा बनवण्याचा प्रयत्न चाललाय. बॅटची कट लागली आहे, रुबी कट लागली आहे, चेंडू बॅक साईडला जातोय. त्या ठिकाणी शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण होताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येवरती भर पडेल, धावसंख्या पोहोचेल, अर्थातच 8 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकाला मात्र एका मोठ्या फटक्याने नटवताना पाहायला मिळालंय, ते मात्र अनिकेतच्या सौरभकडनं. परत एकदा हा चेंडू, ज्या प्रकारे चेंडू खेळला होता, बॉडीवरती चेंडू जोरात आदळलाय आकाश यांच्या. मात्र ह्या छोट्या मोठ्या धुकापत मैदानावरती होतच असतात. जो चेंडू ज्या स्पीडने लागलाय ते आकाशलाच माहिती आहे. नशीब चेंडू शोल्डरवरती डाऊन झालाय. मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील, त्यातील मात्र आतापर्यंत धावसंख्या ही 8 धावांवरती स्थिरावताना पाहायला मिळाली. पहिलं षटक आहे. परत एकदा शेवटचा चेंडू, त्यावरती मात्र हा चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रारंभीच्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 56 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकावरती आतापर्यंत मात्र 8 धावांचं हे षटक हाताळताना पाहायला मिळते. सिच्युएशन सेम आहे. मगाच्या आपण जर पहिल्या इनिंगला देखील बघितलं तर पहिल्या षटकावरती मात्र 6 धावा निघाल्या होत्या, मात्र एक विकेट आला होता आणि 8 धावांमध्ये विकेट आला होता. आता मात्र मसुरे संघ या दुसऱ्या ओव्हरमध्ये किती धावा जमवतोय हे पाहणं गरजेचं असेल. ह्या दुसऱ्या ओव्हरमध्ये PS फोर्टचं हे मॅजिकल षटक असेल आणि या मॅजिकल षटकामध्ये किती धावा जमवतो हे बघणं पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कला आपल्याला कणकवली संघाकडनं गोलंदाज पाहायला मिळत आहेत. राम आपल्याला दिसत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. मगाशी जर बघितलं तर 15 धावा जमवल्या होत्या, म्हणजे ज्याच्या 30 झाल्या होत्या त्यानंतर 38 झाल्यात आणि शेवटच्या षटकावरती 16 धावा निघाल्या होत्या. आता मात्र तुम्हाला सुद्धा तशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा इरादा मसुरे संघाचा असेल का फलंदाजांचा हे पाहणं गरजेचं आहे. सौरभच्या बॅटमधनं एक मोठी वीक झाली आहे. आता मात्र त्याचाच पुरेपूर उपयोग करून घेताना आपल्याला पाहायला भेटेल का. बागायत संघ कर्णधार पाठवा. संतोष स्पोर्ट्स बागायत. ओके, अरे कर्णधारच स्कोरर साठी बसल्या, बरोबर आहे. पहिला चेंडू, त्यावरती मात्र पाहायला मिळतोय पंचांचे दोन्ही हात समांतर, चेंडू अवांतर असल्याची पंचांकडनं आपल्यापर्यंत पोहोचते आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा दिलाय आणि त्यानंतर मात्र या 2 धावा मिळाल्या जातील, एक वाईडची आणि त्यावरती मात्र हा एक धाव. यावरती मात्र बघितलं तर मात्र 2 धावा 0 चेंडूवरती आल्या आहेत. येणारी प्रत्येक धाव ही दोन्ही संघांसाठी लाख मोलाची असेल. परत एकदा चेंडू हवेवरती सफर आपल्याला पाठवताना पाहायला मिळतोय. बघताना बघता चेंडू एका टप्प्याचं उल्लंघन करत सीमारेषा पलीकडे जातोय. चेंडू 6 धावांना समाप्त होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलाय, 4 धावांसाठी जातोय. पहिल्याच चेंडूवरती 6 धावा झाल्या आहेत, कारण पहिला वाईड आणि त्याच्यानंतर 1 आणि हा चौकार. सांघिक धावसंख्या पोहोचते आता मात्र 14 धावांवरती. या 4 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतात. परत एकदा पाऊस मैदानावरती येतोय. आता मात्र फलंदाजांची थोडीशी कठीण परीक्षा घेण्याच्या इराद्याने आलाय, मात्र या परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हावं लागेल. परत एकदा चेंडू हवेमध्ये, म्हटलंय हा पाऊस आलाय फलंदाजांची परीक्षा घेण्यासाठी. मॅचला आता मात्र संपूर्णपणे कलाटणी मिळाली आहे आकाश, कारण धावा डबल होणार नाहीये. आता तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती बॅट चालवावी लागेल, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल. येणारी प्रत्येक धाव ही मसुरे संघासाठी लाख मोलाची असेल, कारण धावा 14 जमल्यात, चेंडू बाकी आहेत 4. ह्या 4 चेंडूंवरती तुम्हाला कमीत कमी या षटकापासून सुरुवात केली तर बघितलं तर 42 धावांची अजून गरज असेल. 10 मध्ये ना, 10 मध्ये 42 ना, 10 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. 4 चेंडूंवरती आता मात्र तुम्हाला कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे, कशा प्रकारची फलंदाजी करायची आहे. एक मोठा बिग आली होती, आकाशचा इरादा होता या षटकाला मोठं बनवण्याचा. मात्र जर बघितलं तर आता मात्र नवीन फलंदाज केतन, चला थोडं लवकर चला.
फुलटॉस चेंडू, त्यावरती मात्र फुलटॉल करताना अराउंड द कार्पेटचा फटका. कार्पेट मैदानावरती मात्र जर बघितलं तर तुम्हाला चेंडू जास्त फास्ट जाताना पाहायला मिळणार नाहीये. सिंगल वरती मात्र आता दारोमदार केली जाते. धावसंख्या 15 धावांवरती बदलली आहे. एका धावेने नवीन फलंदाज केतन आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. त्यावरती मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पंच बघूया हा डिसिजन काय देतील. नक्कीच दोन्ही हात समांतर केले जाते. चेंडू अमांतर असल्याची खूण होते. या मॅजिकल ओव्हरमध्ये मात्र तुम्हाला धावांबरोबर स्वतःची विकेट देखील वाचवायला पाहिजे आणि तशा प्रकारचा खेळ आकाश काढणं अपेक्षित होता. ती मात्र अपेक्षा कुठेतरी भंग मसुरे संघाची झाली आहे. मात्र सौरभ अजूनही आहे आणि सौरभच्या बॅटमध्ये ती क्षमता आहे. आता मात्र काय फिल्डिंग केली आहे क्षेत्ररक्षकाने. शॉर्ट टर्मॅनच्या काय क्षेत्ररक्षण केलंय मित्रा. तुझा हा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल बघ. माती अजून कुठपर्यंत गेली आहे बघ, म्हणजे शर्टात कुठपर्यंत माती गेली आहे बघ असं म्हणतोय मी. धावसंख्या 17 वरती पोहोचली जाते. एक धाव तर नक्कीच पूर्ण होईल आणि ह्या एका धावेने आता मात्र धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या 18 धावांवरती. इथे मात्र एक मोठ्या हिटची गरज आहे. तुम्हाला मॅचमध्ये कमबॅक करायचं आहे. जर प्रत्येक षटकावरती तुम्हाला षटकारांच्या साह्याने खेळायचं आहे. आतापर्यंत आपण जर बघितलं 5 चेंडूंचं समाप्त झालंय. आता मात्र विचार केला तर 56 धावांपर्यंत पोहोचायचं. 18 धावा म्हणजे 38 अजून गरज असेल आणि तोपर्यंत चेंडू परत एकदा पाठीमागे कट लागतोय. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी तुम्हाला प्रयत्न हा नक्कीच करावा लागेल. अन्यथा कंपल्सरी चेसच्या नियमावलीनुसार तुम्हाला परत एकदा मैदानाच्या आतमध्ये हा सामना कुठेतरी माघारी सोडताना पाहायला भेटे. हे मॅजिकल षटक होतं. मॅजिकल षटकामध्ये संपूर्ण समीकरण बदललं. एका संघाने 15 बनवलं, त्याचे 30 झाले. मात्र दुसऱ्या संघाचा देखील विचार केला तर पहिल्या षटकावरती 8 आले होते, म्हणजे याच्यामध्ये 10 आले, म्हणजे 20 झाले असते, म्हणजे 28 पर्यंत पोहोचले असते. मात्र त्या शंकाने मात्र आतापर्यंत बघितलं तर मात्र 19 धावा या धावफलकावरती झाल्या आहेत. 6-37. 6 चेंडू 37 ची गरज. गुरु राणे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा तो चेंडू, तोच फटका, तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र चेंडू हाताने अडवण्यामध्ये धन्यता मानतोय. मगाशी खूप चांगल्या प्रकारे चेंडू अडवला. अशा साईडने त्याने चेंडू अडवला. तो जर चेंडू थोडासा मिस झाला असता तर मात्र त्यानंतर चेंडू माहिती नाही कुठे बसला असता. मात्र तोपर्यंत चांगल्या लेंथवरती गोलंदाजी. सलगचे 2 चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले. ते एका चांगल्या लाईनवरती गोलंदाजी. औपचारिकता फक्त बाकी राहते मॅचच्या दरम्यान आपण पाहिलं तर मात्र गुरुराने मात्र परत एकदा हा चेंडू, त्यावरती मात्र एक धाव तर नक्कीच पूर्ण होईल. बघावं लागेल लेग बायच्या स्वरूपातली एक धाव आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय षटकातील. धावांचा विचार केला तर मात्र मसुरा संघ मालवण तालुक्यातला बराचसा लांब वरना ह्या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला भेटत होता. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 ते 3 खराब चेंडू मैदानाच्या आतवरती दाखल झाले तर हा सामना कधीही रंगत घेताना पाहायला भेटेल. मात्र पाहावं लागेल यानंतर या मॅच दरम्यान काय होताना आपल्याला दिसतंय. एक चांगला चेंडू नक्कीच परत एकदा या चेंडूसाठी मात्र टाकावं लागेल. सुधारणा करून ऑफिशियल इशारा येतोय पंचांकडनं. हा चेंडू स्वाईट असल्याचा. अवंतरची धाव घेत मात्र सांघिक कोट्यामध्ये थोडीशी भर पडली जाते. धावसंख्या 22 धावांवरती होते. परत एकदा हा चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा मोठा हिट केलाय सौरभच्या बॅटमॅनना. थोडा लेट आलाय मात्र मनोरंजन तर स्वतःचं देखील त्याला करावं लागेल आणि तशा प्रकारचा फटका त्याच्या बॅटमॅनना येताना पाहायला मिळतोय. या मोठ्या फटक्यांची गरज होती सुरुवातीच्या काळापासून आणि ते मात्र कुठेतरी मागे राहिलं. त्या मॅजिकल षटकामध्ये संपूर्ण गेम चेंज झाला. एका संघाला त्याचा मोबदला मिळाला तर दुसऱ्या संघाला मात्र त्याचा मात्र थोडासा नफा देखील जाताना पाहायला मिळाला. 2 चेंडूंवरती 2 षटकार आले. सौरभच्या बॅटमॅनना सकदवान हे क्षमतावान खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि आपण जर बघितलं तर मात्र मसुरा संघ मालवण तालुक्यातला लांबवरन हा संघ या स्पर्धेदरम्यान उपस्थित झाला. स्पीएस स्पोर्ट्सच्या माध्यमातून मसुरा संघ तुमचं देखील खूप खूप आभार की तुम्ही ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमचा दर्जेदार संघ उतरवला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. तुमच्या पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. या टॉस का बॉक्समध्ये परत एकदा मी विनंती करतो येण्यासाठी. एका साईडे बागायत संघ त्यांचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. कणकवली संघ तुमचा कर्णधार लगेच मैदानावरती पाठवा. लगेच सामना होईल आणि DRCC पॅकर्स जामसंडे संघ
आपल्याला विनंती असेल की आपण मैदानाच्या आजूबाजूला कृपया तयारीत राहा. यानंतर आपली गाठभेट ह्या जो संघ विजेता होईल त्याच्या बरोबर पडेल. कणकवली विपक्ष बागायत या दोन संघांदरम्यान सामना होतो.